वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शरदिन्दुमहाकाये परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते। वागीशाय सेवने लक्ष्मी यस्य वक्षसि यस्यास्ते हृदयेकं निकुञ्जसिंहमहं भजे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये निगन्ति यत्सूरयः तेजोवारिमृतान् यथा विनिमयो यत्र सर्वो यथा भावना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं वदन्ति धीमहि। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। परब्रह्म परमात्मा गोपाल कृष्णाच्या मोठ्या दयेने आणि मोठ्या कृपेने गत 4 दिवसांपासून श्रीमद भागवताच्या माध्यमातून भगवंतांच्या अनेक दिव्य अशा प्रकारच्या लीला आपण ऐकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होतो। काल आपण नवम स्कंदाच्या माध्यमातून सूर्यवंशाचं चरित्र त्या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, याचं वर्णन आपण ऐकलं। सूर्यवंशामध्ये प्रभू श्री रामचंद्र यांचं चरित्र सुद्धा आपण या ठिकाणी दाखवलं। एकापेक्षा एक अनेक आणि दिव्य अशा प्रकारचे राजे या वंशामध्ये होऊन गेले आणि त्या संपूर्ण राजांचं पुण्य ज्यावेळेस एकत्रित झालं त्यावेळेस त्या वंशामध्ये परब्रह्म परमात्मा हे राम या अवतार नामाने अवतरण झाले। ज्यावेळेस शुकदेवांनी परीक्षितांना संपूर्ण वंशाचं वर्णन केलं, सूर्यवंशाचं चंद्रवंशाचं वर्णन ज्यावेळेस सांगितल्याच्या नंतर राजा परीक्षित हे त्या ठिकाणी आपल्या गुरूंना म्हणजेच श्री शुकदेवांना प्रार्थना केल्या कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतम्। गुरुदेव, तुम्ही मला आतापर्यंत संपूर्ण सूर्यवंशाचा आणि चंद्रवंशाचा सुद्धा वंशवर्णन सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही वंशातले परम तेजस्वी आणि परम प्रतापी अशा प्रकारच्या राजांचं चरित्र तुम्ही मला आता सांगितलं। परंतु आता तुम्ही काय मला सांगा, तत्रांशेनापतीर्यस्य विष्णोर वीर्याणि शंसः। ज्या वंशामध्ये परब्रह्म परमात्मा अवतीर्ण झाले आणि ज्या ठिकाणी भगवंतांनी आपल्या सुंदर सुंदर अशा प्रकारच्या लीला त्या ठिकाणी केल्या, त्या लीला त्या भगवंताचा अवतार कशा पद्धतीने झाला या सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगा। अहो काय सांगावं, माझ्या आजोबा यांच्यावर केवढं मोठं संकट आलं होतं। कौरव सैन्य रूपी महान समुद्राला माझे आजोबा कसे तरुण गेले, ज्याप्रमाणे एखादा मनुष्य गायीच्या खुरांनी पडलेल्या खड्ड्याला तारून जातो त्याप्रमाणे माझे आजोबा सहज तरुण गेले। हे सगळं कोणामुळे झालं, त्या भगवंतामुळे झालं। आणि म्हणून तुम्ही काय करा, मला त्या परब्रह्म परमात्मा गोपाल कृष्णांच्या चरित्राविषयी तुम्ही मला सांगा। मागे तुम्ही मला म्हणलं होतं की रोहिणीच्या पुत्रांच्या विषयी सांगत असताना सुद्धा मला तुम्ही सांगितलं की गोपाल कृष्ण हे रोहिणीचे पण पुत्र आहेत, आणि पुन्हा देवकीच्या पुत्रांविषयी सांगायला सुद्धा सांगितलं की जय पुत्र आहेत। म्हणजे हे असं कसं झालं, याही विषयी तुम्ही मला सगळं सांगा। हे सगळं ज्यावेळेस राजाने प्रश्न विचारल्याच्या नंतर शुकदेवांनी राजाला एक फार सुंदर प्रश्न विचारला। म्हणजे राजा, आज दिवस कितवा आहे? हा
म्हणजे इतके दिवस झाले तू भगवंताच्या दिला माझ्याकडून ऐकत आहेस, तुला भूक वगैरे काही लागत झाली का? आपण घरी जाऊन जेवण वगैरे सगळं करून येतो, तो विषय वेगळा आहे, पण राजाने विचारलेला प्रश्न आहे. म्हणे तुला भूक नाही लागली, तुला तहान नाही लागली? राजाने फार सुंदर उत्तर दिलं. नैषाती दुस्सहात निर्माण तत्त्वोत्तम पाठके. महाराज, मला भूक लागतीये, मला तहान लागतीये, परंतु मला ती तहान आणि ती भूक त्रास देत नाही. भूक लागणं, तहान लागणं वेगळी गोष्ट आहे, आणि त्या भुकेचा आणि तहानेचा त्रास होणं वेगळी गोष्ट आहे. दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून भूक लागतीये मला, नाही असं नाही, तहान लागतीये मला, परंतु ती भूक किंवा ती तहान मला त्रास देत नाही. का? कारण पिबंतन वनमुखां भोजन हरिकथां. तुमच्या मुखारविंदातून मी परब्रह्म परमात्म्याच्या कथारूपी अमृताचं पान करत असल्या कारणाने भूक लागून सुद्धा, तहान लागून सुद्धा मला भूकेचा आणि तहानेचा कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि मग म्हणतात शुभदेव महाराज म्हणायला लागले, वासुदेव हा प्रश्न हा पुरुषां स्त्री गुणाधिकी वक्तारं पृच्छकं श्रोतो तत्पारसरी व्यंजना. राजन, तू फार सुंदर प्रश्न मला या ठिकाणी विचारलेला आहेस. का? कारण भगवंताच्या विषयी विचारला गेलेला प्रश्न हा 3 लोकांना पवित्र करतो. कोणाकोणाला? वक्तारं, पृच्छकं आणि श्रोतो. कथा सांगणाऱ्यालाही भगवंताची कथा पवित्र करते, कथेविषयी प्रश्न विचारणाऱ्याला सुद्धा भगवंताची कथा पवित्र करते. आणि कोण राहील? हा, तुम्ही राहील. आणि कथा ऐकणाऱ्यांना सुद्धा भगवंताची कथा ही पवित्र अशा प्रकारे करते. आणि मग म्हणतात, एक दिवशीचा प्रसंग अशा प्रकारचा घडला. ही जी पृथ्वी आहे ना, ही पृथ्वी गायीचं रूप त्या पृथ्वीने धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून ही पृथ्वी ब्रह्मदेवांच्याकडे गेली. आणि ब्रह्मदेवांच्याकडे जाऊन रडायला लागली. काय करावं म्हणे, मला आता खूप त्रास होतोय. कशाचा? काय सांगावं? हे जे सगळे आता सध्या दिसत असलेले जे राजे आहेत ना, हे सगळे पापाचं आचरण करणारे. माझ्या या पृथ्वीवर असुरांचा भाग खूप जास्त झालेला आहे. हे सगळे असुर काय झालेले? राजाच्या रूपामध्ये आलेले, आणि हे सगळे असुर लोक संपूर्ण धर्माला बाधा उत्पन्न करत आहेत. आणि म्हणून मला अतिशय दुःख अशा प्रकारचं होत आहे. तुमच्याकडे माझे दुःख नाहीसं करण्याचा काहीतरी उपाय असेल तर तो आपण करावा. आणि मग म्हणतात, सगळ्या देवतांना आणि त्या गायीचं रूप धारण केलेल्या पृथ्वीला दोन ब्रह्मदेव कुठे जातात? क्षीरसागराच्या काठावर. आणि क्षीरसागराच्या काठावर गेल्याच्या नंतर ब्रह्मदेव परब्रह्म परमात्मा त्या विष्णूची पुरुष सूक्ताच्या माध्यमातून स्तुती करावी. आणि स्तुती केल्याच्या नंतर तो परब्रह्म परमात्मा ब्रह्मदेवाच्या मनामध्ये त्यांना आदेश देतो, काही काळजी करू नका, पृथ्वीला सांगा, मला तिच्यात जे काही दुःख आहे ना ते सगळं दुःख मला माहिती आहे, आणि मी काय करणार आहे, लवकरात लवकर पृथ्वीवर अवतार घेणार आहे. कुठे घेणार आहे? कुठे घेणार आहे? वसुदेव आणि देवकी यांच्या उत्तम अशा प्रकारच्या कुळामध्ये त्या ठिकाणी जन्म घेणार आहे. आणि ज्या वेळेस ब्रह्मदेवाच्या मनामध्ये भगवंतांनी सांगितलं की मी अवतार घेणार आहे, आणि भगवंतांनी अजून काय सांगितलं माहिती? म्हणजे मी एकटा जाणार नाही, सोबत तुम्ही सगळ्यांनी पण यायचं.
काही जण गोपी व्हा, काही जण गोप व्हा. देवांना सांगा म्हणजे पृथ्वीवर लवकरात लवकर अवतार घ्या. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेवानी हे भगवंताचे वाक्य ऐकले, वाक्य ऐकल्यानंतर भगवंतानी ब्रह्मदेवांनी सगळ्या देवतांना सांगायला सुरुवात केली. अरे म्हणजे भगवंत अवतार घेणार आहे. आणि भगवंतांनी काय सांगितलं? सगळेजण खाली जा. आमचे गुरुजी फार सुंदर सांगितलं. म्हणे काय झालं, भगवंताचा आता अवतार घ्यायचा आहे. अवतार घ्यायचा म्हणजे भगवंत एकटे तर येणार नाही. साधं आपल्याकडे एखादे मोठे अधिकारी, मुख्यमंत्री म्हणा, नगराध्यक्ष म्हणा, हे जर कोणी येणार असतील तर आपण त्याच्यासाठी केवढी तयारी करतो मला सांगा. ते यायच्या अगोदर काही त्यांचे सेवक येतात की नाही. मग म्हणते भगवंत असेच निघाले. सगळ्या देवतांना सांगितलं जा. देवतांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे या वेळेस आम्ही खाली येणार नाही म्हणजे येणार नाही. म्हणजे काय बाबा तुमच्याशिवाय तर माझा आजपर्यंत अवतार झालाच नाही ना. या वेळेस तुम्ही काहीही बोला, आम्ही तुमच्यासोबत येणार नाही म्हणजे येणार नाही. का? म्हणजे मागच्या जन्मी आलो होतो, काय केलं म्हणजे आमचं? कुणाला माकडं, कुणाला अस्वल बनवून टाकून दिलं. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, आणि अजून अंगावर नेसायला कपडे नाही. इथं आम्ही चांगले होतो की म्हणजे सुखा अजिबात येणार नाही. मला काय करायचं नाही. भगवंतांनी सांगितलं अरे बाबा असं नाहीये, यावेळेस तर अवतार आहे म्हणजे हा कुणाला मारायला जायचं नाही. ह्यावेळेस अवतार कशासाठी जायचं? भांडण लावून द्यायला. आपण भांडण लावायचे, बाजूला बसून बघायचं, युद्ध करायचंच नाही. तरी तेव्हा म्हणायला लागले आम्ही येणार नाही म्हणतो, ते काही असू दे. अजून सांगू का म्हणजे अवतारात काय आहे ते? ह्या वेळेच्या अवतारामध्ये आपल्याला फक्त दूध, तूप, मध, लोणी हे सगळं खायलाच जायचं. दूध, तूप, लोणी, ताक. आता बघा यायचं असेल तर नाही तर देवला तयार. मग नंतर आपल्या शेषजीच्या समोर गेले. चला म्हणजे महाराज आपल्याला निघायचंय. अजिबात नाही, तुम्ही तर बोलूच नका म्हणजे यावेळेस. ते देव कसे कसे तयार झाले, पण मी तर येणारच नाही. का विसरलात का? म्हणजे मागच्या जन्मात म्हणजे काय हाल केले तुम्ही? चांगलं राजाच्या घरी जन्माला जायचं म्हणून आलो होतो म्हणजे तुमच्या सोबत, आणि काय केलं? बरं तुम्ही वनात गेलात ते गेला आणि सोबत मला घेऊन गेला. भगवंत म्हणजे मी कुठं बोललो होतो? तूच म्हणला होतास की दादा तुमच्या पाठीमागे मी येतो, तुमचा सेवक. अहो तसं म्हणायचं असतंय, तुम्हाला समजू नये का? मी येतो म्हटलं की चल म्हणला. आणि बरं मला काहीच विचार केला नाही. तुमच्यासोबत तुमची पत्नी होती, माझ्यासोबत कोण होतं? 14 वर्ष मला की अन्न नाही, पाणी नाही. अवघावधी अन्न पाणी ठीक, झोप सुद्धा नव्हती मला. येणार नाही म्हणजे तुमच्यासोबत. आणि बरं तुम्ही मोठे असल्यामुळे मला सगळं तुमचंच ऐकावं लागत होतं. एक वाटे म्हणजे ही जर मान्य केली तर मी येतो. काय ह्यावेळेस मी मोठा. मग ठीक आहे त्यांच्याकडून ते वळले, काही हरकत नाही, तयार झाले आणि ते फिरले. एक म्हणते मोठा जरी तू झालास तरी नियम मी बदलला. आता पुढच्या दिवशी ऐकायचं म्हणायचं, मोठ्याच नाही ऐकायचं. पुन्हा लक्ष्मीबाईकडे गेले. चला निघायचं. मला अजिबात सांगायचं नाही. ते तुम्ही जाणे, तुमचे भक्त जाणे, तुमचा अवतार जाणे, मी येणार नाही म्हणजे येणार नाही. का? मागच्या दिवशी काय हाल केले तुम्ही माझे? येते म्हणजे तयार झाले, जन्माला कुठं घातलं? त्या जनकाच्या घरी. वाढले कुठं? जनकाच्या घरी. लग्न झालं कुठं? अयोध्येत. आणि तुमच्यासोबत लग्न झाल्या नेलं कुठं? लोक फिरायला चांगल्या ठिकाणी घेऊन जातात, तुम्ही कुठं घेऊन गेला? वनवासात.
पायात चप्पल नाही, अंगावर व्यवस्थित कपडे नाही, खायला कंदमुळ, कुठेही माझं इतकं वैभव म्हणणे कुठं ते येणार नाही. बरं अजून सांगू का, त्या रावणाने पळवून नेलं, केवढं दुःख भोगावं लागलं मला. पळवून नेल्याच्या नंतर घ्यायला आला त्यावेळेस अग्नी परीक्षा द्यायला लावली म्हणले मला. एवढं सगळं करून घरी घेऊन गेल्याच्या नंतर कोणतरी एक माणूस काहीतरी बोलला, म्हणून काय केलं, पुन्हा सोडून दिलं म्हणा, अजिबात येणार नाही. भगवंत म्हणले अहो असं नाही म्हणे, यावेळेस पलंगावरून पाटावर आणि पाटावरून पलंगावर असेल, म्हणजे यावेळेस काही तुम्हाला दुःख नाहीये, सुखात राहायचं. आणि कमी नाही, भरपूर दास दासी असतील म्हणजे तुमच्या पाठीमागे. त्याच्यामुळं बघा काय करायचं, ठीक आहे काय तयार. आणि मग म्हणतात भगवंताच्या जवळ रात्र आली, आणि ती रात्र भगवंतांना म्हणायला लागली, मागच्या वेळेस दिवसा आला होता, त्यावेळेस आमच्याकडे बघा काही हरकत नाही, यावेळेस तुमच्याकडे रात्री येऊ. चंद्र आला, म्हणले मागच्या वेळेस सूर्याच्या वंशामध्ये अवतार घेतला होता, त्यावेळेस आमच्याकडे तुझ्या वंशात तुझ्या कुलामध्ये जन्म घेतला. कारागृह आलं, म्हणजे देवा आमच्याकडे काही हरकत नाही, मागच्या वेळेस राजभवनामध्ये अवतार घेतला होता, यावेळेस कारागृहात. हा अवतार केवळ आणि केवळ लोकांना आनंद देण्यासाठी, कुणालाच नाराज करायचं. आणि भगवंत कुठे अवतार देणार, आणि मग म्हणतात पूर्वी यदुवंशांचे मथुरेमध्ये राज्य होतं, आणि त्या मथुरेमध्ये राजा शूरसेन हे संपूर्ण लोकांचे राजे मथुरेमध्ये राहून आपला संपूर्ण राज्य कारभार चालवतायत. यांना एक मुलगा कंस, त्यांचा एक भाऊ देवक, त्या देवकाला मुलगी देवकी. ती देवकी उपवन झालेली आहे हे समजल्याच्या नंतर त्यांच्याच राज्यातल्या वसुदेव नावाच्या एका व्यक्तीसोबत तिचा विवाह त्या ठिकाणी ठरवला. आणि विवाह ठरवल्याच्या नंतर काय त्या विवाहाचं वर्णन नाही. असं म्हणतात की कंसाने त्या विवाहाची इतकी तयारी केली का सगळीकडे सांगून टाकून दिलं. म्हणजे आता इथून पुढचं 1.5 महिना ते 2 महिना बाहेर घरात कोणी चुली पेटवायच्याच नाही. आमच्या बहिणीचं लग्न आहे म्हणजे सगळ्यांना राग वाटायचे. सगळीकडे मस्त मस्त रस्ते रस्त्याची टाकून करण्यासाठी रस्ते स्वच्छ करण्यात आले. सगळीकडं पाणपोया लावण्यात आल्या. आणि तिथं वरती लिहून ठेवलं कंस मित्र मंडळातर्फे. हे सगळं कशासाठी मी बोलत नाही, समजून घेतलं असेल याचं काही. त्या लग्नाच्या साठी म्हणून यांनी इतके प्रयत्न केले, लग्न इतकं थाटामाटात लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे येणाऱ्या कुठल्याही अतिथीला थोडीशी सुद्धा काही अव्यवस्था झाली नाही पाहिजे याची संपूर्ण काळजी त्या कंसाने घेतली. आणि मग म्हणतात वसुदेव आणि देवकी यांचा त्या ठिकाणी विवाह संपन्न झाला. आणि विवाह संपन्न झाल्याच्या नंतर लग्नामध्ये हुंडा काय केला माहिती, 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ, 200 दासी. कशा असं तसं नाही, ते सगळं दिलं की नाही. त्या सगळ्याला सोन्याने मडकून दिलं. हत्ती जे दिले सोन्याने मडकून दिले, घोडे सोन्याने मडकून दिले, रथ सोन्याने मडकून दिले, दासी सगळ्या अलंकारांनी युक्त अशा पद्धतीनं सजवून त्या दासी दिल्या.
हे ज्यावेळेस सगळं ते तिच्या बायका बघू लागल्या, त्या बायकांना बघून वाटू लागलं माय देवानी कंसासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला द्या. कंसासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला द्या. आणि मग म्हणतात भगवंतांनी बघितलं म्हणजे मामाचं थोडं जास्त सुचवलं आहे. मामाचं मूळ स्वरूप दाखवलं पाहिजे लोकांना. यांनी काय केलं होतं, आपल्या बहिणीला आनंद मिळावा म्हणून तिला माहेरी तिच्या सासरी सोडण्यासाठी म्हणून जो रथ त्या ठिकाणी सज्ज केला गेला होता, त्या रथाची दोरी स्वतः हातात घेतली. म्हणजे तिचं सारथ्य करण्यासाठी तो बसला आणि सारथ्य करण्यासाठी तिला 2 पाऊल समोर घेऊन गेल्याच्या नंतर एकाएक आकाशवाणी झाली, मूर्खा अस्यास्त्वाम अष्टमो गर्भः हंतायाम बुधसे बुध. अरे मूर्खा, तू जिला घेऊन जातोयस ना, तिचा 8वा गर्भ तुझा नाश करा. हे शब्द जेव्हा ऐकले, कंसांनी जे आतापर्यंत सोंग रचलेलं होतं नाही चांगलेपणाचं, ते सगळं सोंग सोडलं आणि उपस्थित झालं. धरले बहिणीची केसवर तिला ओढून खाली आणायला लागला आणि आणल्याच्या नंतर आता तिला मारतो इतक्या वसुदेव कंसा काय करतोस? अरे तुझ्यासारखे शूरवीर लोक स्त्रियांवर हात उचलत नाही. त्या पुन्हा ही तर तुझी धाकटी बहीण आहे. अजून पुढे जाऊन सांगू का, आत्ताच लग्न झालंय बिचारीचं, कशाला मारतोस तिला? कंस म्हणतात ते काही तुम्ही ओळखलं. आणि मग म्हणतात वसुदेवांनी थोडस वसुदेवांच्या लक्षात असं आलं की हा काही ऐकायला तयार नाही आणि ऐकायला तयार नसल्यामुळे वसुदेवांनी त्या ठिकाणी त्याला सांगितलं की तुला भय कुणापासून आहे? भय कुणापासून आहे? हिच्यापासून आहे का हिच्या मुलांपासून आहे? मग तिच्या मुलापासून आहे म्हणल्यानंतर तू एक काम कर, तिला सोडून दे, मी काय करतो आमचे होणारे प्रत्येक मूल हे तुला आणतो. मग तर तू संतुष्ट आहेस ना? कंसाला वाटलं नाही म्हणजे आपले भाऊजी खरं बोलणार, खोटं बोलत नाही कधी. आणि म्हणून यांनी त्यांना सोडून दिलं. सोडून दिल्याच्या नंतर पुढच्या वर्षी 1 वर्षाच्या नंतर देवकीला एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव कीर्तिमान अशा प्रकारचं नाव होतं. कीर्तिमंतम प्रथमजन कंसाला करून वसुदेवांनी ते मूल घेतलं. मूल घेऊन कंसाच्या जवळ आले, कंसाला दिलं आणि ते मूल ज्यावेळेस कंसाने बघितलं त्यावेळेस कंस म्हणायला लागला म्हणजे भाऊजी काय करायला लागला? कसं आहे, मला जरी भीती असते तुमच्या मुलांपासून तरी ती भीती कितव्या मुलापासून आहे? 8व्या मुलापासून आहे. हे तो पोरग आहे तुमचं, पहिलं पोरग आहे, याला कशाला मारायचं? घेऊन जा म्हणजे. आणि मग म्हणतात तितक्या त्या ठिकाणी कोण आलं ना नारद आले. म्हणजे कंसा काय झालं, काय केलं? म्हणजे महाराज काही नाही, हे असं असं आमचे भाऊजी आले होते, मग पाठवून दिलं म्हणजे. बरं, तुला माहिती नाही म्हणजे देव कसे बदमाश आहेत. अरे देवांनी आता विडा सुचवला म्हणजे तुमच्यासारख्यांचा सगळ्यांचा नाश करण्याचा. आणि म्हणून ते सगळे देवता यांच्याच कुळामध्ये जन्माला आलेले. मग कसं करू, मारू की कसं? त्यांनी सांगितलं मी ते काही सांगत नाही, परंतु एक गोष्ट सांगून जातो. तो आता ज्याला सोडलंस तो कितवा मुलगा होता? पहिला. मरण कुणापासून आहे? 8व्यापासून आहे. परंतु उलट समजलं तर हा कितवा होईल? म्हणजे 8वा. मग महाराज कसं करू, मारू की कसं? ते मी सांगत नाही, ते तुझं तू विचार. आणि मग म्हणतात ज्या मुलाला वसुदेव घेऊन गेले होते
कंसाने त्या मुलाला परत बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यानंतर घर 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 फिरवलं, दगडा टाकून त्या मुलाला मारून टाकून दिलं. आणि मारून टाकल्याच्या नंतर यांना कारागृहात टाकून दिलं. कारागृहात टाकल्याच्या नंतर आपण मात्र देवकीचे 1 2 3 4 5 6 मुलं त्या ठिकाणी मारली. 6 मुलं आणि 6 मुलं गेल्याच्या नंतर आता 7व्यांदा कुणाची बारी होती? कुणाची होती? शेठांची बारी. भगवंताने सांगितलं जा. म्हणजे भगवंता कसं जावं? मामा बसलाय तिथं, ते माहित नाही. मोठे पण पाहिजे होतं ना. जया अंगी मोठेपणा तया या त्यांना कठीण हो का? म्हणजे बघा काहीतरी म्हणजे काही काळजी करू नका. तुम्हाला कसं वाचवायचं तुम्ही बघतो. आणि मग म्हणतात ज्यावेळेस आपल्याला संकट भगवान त्या ठिकाणी आले त्यावेळेस भगवंतांनी योग माया सांगितलं की म्हणे काम कर. देव तुझ्या गर्भातील तो गर्भ उचल आणि त्या गर्भाला कुठं नेऊन ठेव? रोहिणीच्या गर्भात. आणि हे ज्यावेळेस झाल्याच्या नंतर लोकांना असं वाटलं की कंसाच्या भयामुळे देवकीचा गर्भपात झाला. आणि मग म्हणतात आता भगवंतांचा त्यांच्या गर्भामध्ये प्रवेश झाला. आणि गर्भात प्रवेश झाल्याच्या नंतर गर्भगत भगवंतांची सगळ्या देवतांनी फार सुंदर अशा प्रकारची स्तुती केली. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनी भीतस्य सत्ये सत्यस्य सत्यम रूपसत्य नेत्रम सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. ज्यांचं व्रत सत्य आहे, जे परम सत्य आहे, जे त्रिकालाबाधित आहे. त्रिकालाबाधित म्हणजे जे पूर्वीही होते, आताही आहेत आणि भविष्यातही राहणार, त्याला काय म्हणतात? त्रिकालाबाधित. अशा परब्रह्मपरमात्म्याला मी नमन करतो. सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी भगवंतांची स्तुती केली. आणि स्तुती केल्याच्या नंतर आता ती वेळ आहे. आता सर्व गुणोपेतः काल कर्मशोभनः यते वादनगर्भम शांतक्षकृतः. कशी वेळ होती? असं म्हणतात की ज्या वेळेस भगवंतांचं अंश देवकीच्या गर्भामध्ये आला, भगवंत ज्यावेळेस देवकीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले, त्यावेळेस देवकीच्या चेहऱ्यावरचं जे तेज होतं ना, ते पहिल्यापेक्षा सुद्धा अधिक वाढलेलं होतं. आणि हे ज्यावेळेस कंसाने बघितलं त्यावेळेस कंसाला निश्चित वाटलं की म्हणे याच्या अगोदर कधीही इतकी तेजस्वी दिसत नव्हती. यावेळेस ज्या अर्थी ती तेजस्वी दिसते त्या अर्थी मला मारणार आहे. याच वेळेस तिच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले. त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं, कडक नजर ठेवा बरं. बाळ जन्मलं की मला सांगा, ते कधीही होऊ दे. जन्मलं की मला सांगा. आणि मग म्हणतात तो सुंदर उत्तम अशा प्रकारचा दिवस आला. आता सर्व गुणोपेतः काल कर्मशोभनः यर्धे वाजनजन्मरक्षम शांतक्षत्रकारकम. कुठला दिवस होता? श्रावण महिना, कृष्ण पक्ष, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, हर्षण योग, भवकरण आणि वार. वाराचं वर्णन ह्याच्यात नाही आलं. वाराचं वर्णन आपले संतांनी करून ठेवले. नामदेव महाराजांनी सांगितलं वार बुधवार होता म्हणजे त्या दिवशी. भगवंत ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी वार कुठला होता? बुधवार. आणि किती वाजता आले? रात्री 12. आणि मग म्हणतात ज्या वेळेस भगवंत अवतीर्ण झाले, अवतीर्ण झाल्याच्या नंतर भगवंत कसे होते? तमद्भुतं बालकमंबुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदायुधं श्रीवत्सलक्ष्मं शतकोटिसंस्कृतं पीताम्बरं सान्द्रपयोधसौभगं. भगवंत कसे दिसले? तमद्भुतं, अतिशय अद्भुत अशा प्रकारचे ते बालक. गोपाल कृष्ण त्या देवकीच्या समोर त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. देवकीला कसे दिसले?
लेकर कसे असतात? कसे असतात? 2 हाताचे, पुढे अंगावर काही कपडे वगैरे नसतात. हे कसे आले होते? येतानाच हातात 4 हात कपडे घालून एकदम टापटीप कपडे घालून डोक्यावर सुंदर असा प्रकारचा मुकुट आहे, हातात शंख चक्र तथा पद्म शोभून दिसायला लागले. गळ्यामध्ये कौस्तुभ मणी दिसतोय. अशा त्या अद्भुत बालकाला ज्या वेळेस देवकीने बघितलं, वसुदेवाने बघितलं, फार आनंद अशा प्रकारचा. त्या ठिकाणी त्या लोकांनी परमात्म्याची अतिशय सुंदर अशा प्रकारची स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर भगवंत बोलायला लागले, मी तुम्हाला हे माझं जे चतुर्भुज रूप दाखवलं याचं कारण काय? तर म्हणे, बाबा आई काय झालं होतं, पूर्वी कोणी एके काळी कृष्णी आणि सुतपा नावाने तुमचा जन्म झाला होता. त्यावेळेस तुम्ही माझी तपश्चर्या केली होती. तप कशासाठी केलं होतं? पुत्राच्या प्राप्तीसाठी म्हणून तप केलं होतं. आणि ज्यावेळेस तप केल्याच्या नंतर मी ज्यावेळेस तुमच्या समोर प्रसन्न झाल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा म्हणालो की बाबा तुम्ही वर मागा, त्यास तुम्ही काय वर मागितलं? आम्हाला तुझ्यासारखा पुत्र. म्हणजे आता माझ्यासारखं दुसरं कुठं काय? माझ्यासारखं तर कोणीच नाही ना. म्हणून मी तुमच्या ठिकाणी 3 वेळेस जन्म घेतला. ज्यावेळेस तुम्ही अनुष्ठान केलं होतं कृष्ण आणि सुतपा, त्यावेळेस कृष्णी गर्भ या नावाने मी तुमच्या ठिकाणी अवतीर्ण झालो. दुसरा जन्म तुम्ही झाला आपलं आदिती आणि कश्यप, आणि मी त्यावेळेस कोण झालो? उपेंद्र, वामन. इंद्राचा लहान म्हणजे उपेंद्र. आणि वामन काय नाव पडलं? मी खूप बुटका होतो म्हणजे त्यावेळेस, म्हणून माझं नाव वामन ठेवलं. आणि हा जो गर्भ आहे, ही जी वेळ आहे ना, ही 3री वेळ आहे. आता तुम्ही कोण आहे? तुम्ही वसुदेव आणि देवकी आहात. आणि तुमच्या ठिकाणी तोच परब्रह्म परमात्मा मी कसा? श्रीकृष्ण म्हणून जन्माला. आणि मग म्हणतात भगवंतांनी हे सगळं सांगितल्याच्या नंतर भगवंत म्हणायला लागले, आता इथे प्रश्न आहे, भगवंतांनी यांना असं का दर्शन दिलं? कारण यांनी भगवंतांना 2 पद्धतीने बघावं अशी भगवंताची इच्छा. यांच्या मनात पुत्र हा भाव सुद्धा असावा, आणि मी परब्रह्म परमात्मा आहे हा सुद्धा यांच्या मनात भाव असावा. यानं काय होईल? मला पुत्र म्हणून म्हणतील तर यांचा इहलोक सुधारला जाईल, आणि मला ब्रह्म म्हणून माझं भजन करतील, माझं चिंतन करतील तर यांचा परलोक सुद्धा सुधारला जाईल. आणि मग म्हणतात, देवकीने भगवंतांना सांगायला सुरुवात केली, म्हणजे देवा आमच्याकडे लेकरं असे जन्माला येत नाही तो. मग कसे येतात? म्हणजे हे काय आहे तुमचं? असं कुठं स्वरूप असं आहे का? अशा पद्धतीनं आमच्याकडे लेकरं जन्माला येत नाही. मग म्हणजे काय करू तू सांग. म्हणजे ते पहिली गोष्ट जे शस्त्र वगैरे आणले ते सगळं ठेवून द्या, याची काही गरज नाही म्हणजे तुम्हाला. ठेवून द्या शस्त्र, सोडून दे. म्हणजे आता व्यवस्थित आहे का? म्हणजे ते मुकुट काढून टाकून द्या, याची काही गरज नाही. म्हणजे अजून आता बरोबर आहे का? म्हणजे हे जे 2 हात आगावचे काढून टाकून द्या, म्हणजे आमच्याकडे असं जन्माला येत नाही ते. आणि मग ज्याप्रमाणे एखादं प्राकृत बाळ जन्माला येतं, त्याप्रमाणे परमात्मा त्या ठिकाणी आल्यानंतर तरी सुद्धा एक कमी होतीच. काय म्हणजे आमच्याकडे लेकरं असे येतात, आमच्याकडे लेकरं रडत येतात, थोडं रडा की म्हणे. भगवंत म्हणले, बाई लोकांचं रडणं थांबावं म्हणून मी जन्माला आलो. आणि मग म्हणतात, ज्यावेळेस भगवंतांचा त्या ठिकाणी अशा प्रकारचा अवतार झाला, अवतार झाल्यानंतर भगवंतांनी नंद बाबांना सांगितलं, काय आपलं वसुदेवांना सांगितलं, नंदाच्या घराला मग नेई गोकुळाला.
इतक्या मोठ्याने माईकमध्ये नाही बोलले बरं भगवंत, माईकमध्ये बोलले असे तर कोणाला कळाला काय बोलत. नंदाच्या घराला मज नेई बोलतो. माया उपजली येते, तिथं माया जन्माला आलेली आहे. आणि काय करा, मला तिथं नेऊन ठेवा आणि तिला इकडं घेऊन या. आणि मग म्हणतात आता वसुदेव भगवंतांना घेऊन निघत भगवंतांना एका टोपल्यामध्ये घातलं. बाहेरचं वातावरण कसं होतं, भरपूर वारं सुटलेलं होतं, जोरदार पाऊस चालू होता आणि यमुना नदी दुथडी भरून वाहू लागली. यमुना नदीवर भरपूर असा फेस आलेला होता. यमुना नदीचा अंतच लागला. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंतांनी जेव्हा वसुदेवांना सांगितलं की बाबा काय करा, मला इथे ठेवू नका, मला नंदांच्या घरी घेऊन सोडा. आणि नंदांच्या घरी घेऊन सोडा म्हटल्यानंतर वसुदेवांनी भगवंतांना एका टोपल्यात घातलं. टोपल्यात घातल्याच्या नंतर आपोआप त्यांच्या हातात त्याच्या बेड्या होत्या, त्या सगळ्या बेड्या तुटून पडल्या. बाहेरचे जे द्वारपाल होते, सैनिक होते, ते सगळे योग मायेमुळे, योगमाया तिकडे जन्माला आली होती, परंतु परिणाम इकडे दिसू लागला. योग मायेच्या प्रभावाने ते सगळे सैनिक काय झालं, आणि मग म्हणतात दरवाजे आपोआप उघडले. मला सांगा, ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याची काय अवघड. दरवाजे आपोआप उघडले. दरवाजे उघडल्याच्या नंतर वसुदेव भगवंतांना त्या टोपल्यामध्ये घालून निघाले. वाटेमध्ये दुथडी भरून वाहणारी ती यमुना नदी, तसेच त्या नदीमध्ये गेले. नदीमध्ये उतरले. पोटापर्यंत, छातीपर्यंत, गळ्यापर्यंत पाणी आलं, तोंडापर्यंत पाणी आलं, नाकापर्यंत पाणी आलं. असं म्हणतात की त्या यमुनेला सुद्धा भगवंतांचं दर्शन घ्यायचं होतं. आणि मग म्हणतात ज्या वेळेस वसुदेवांच्या कानापर्यंत पाणी आलं, त्यावेळेस भगवंतांनी काय केलं, आपला एक छोटासा पाय त्या टोपलीतून बाहेर काढला. त्या यमुनेला भगवंतांच्या पायाचा स्पर्श झाला. यमुनेने मार्ग दिला. ज्याप्रमाणे समुद्राने श्रीरामांना मार्ग दिला होता, त्याप्रमाणे त्या यमुनेने वसुदेवांना वरतून पाऊस चालू आहे म्हणून शेषाने काय केलं, आपला प्राण तिकडे गेले. यशोदेच्या घरी गेले, नंदाच्या घरी गेले. तिथं काय झालं होतं, बाळ झालं होतं, परंतु त्या यशोदेला समजलं नाही. त्रास खूप झालेला होता आणि त्रास झालेल्या कारणाने यशोदा झोपली गेली. आणि यांनी काय केलं, तिथं गेले, गोपाळकृष्णांना ठेवलं, त्या योगमायेला तिथून उचललं, वापस आले. आल्याच्या नंतर सगळं पहिले सारखं बंद झालं. त्या हातात वेळ्या पडल्या, कुलप लागली. आणि हे सगळं व्यवस्थित झालं हे जेव्हा समजलं, त्यावेळेस त्या योगमायेने आपला रंग दाखवायला सुरुवात केला. काळी 3 मध्ये जे रडायला सुरुवात केली, जोरदार त्या मुलीचं रडणं सुरू झालं. त्या बाळाचं ज्यावेळेस रडणं सुरू झालं, सगळे द्वारपाल आले म्हणले, देवकीला पोरगं झालं, चला 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 चला, पटकन चला पटकन चला, काय करा, जा महाराजाला सांगून या. आणि मग म्हणतात कंसाला सांगितलं. कंसाला सांगितल्याच्या नंतर कंस जसा होता तशा अवस्थेत तिथून निघाला, आला. येऊन बघितलं तर काय, पोरगी झाली. आणि पोरगी झाल्याचं समजल्याच्या नंतर आता त्या पोरीला घेऊन तो मारणार. देवकी म्हणते, दादा अरे इतकं निष्ठुर होऊ नकोस,
इतका निष्ठ होऊ नकोस. आकाशवाणीने काय सांगितलं होतं? आठवा मुलगा मारणार आहे. अरे ही तर मुलगी झालेली आहे, हिला मारू नकोस. कंसाने एक नाही दोन नाही काहीच ऐकून घेतलं नाही. देवकीच्या हातातून त्या बाळाला त्या मुलीला केस काढून घेतलं. दगडावर आपटणार इतक्यात ती त्याच्या हातातून सुटली. आकाशात जाऊन अष्टभुजा स्वरूप धारण केलं. मला सांगा, की योग्यांना सुद्धा जिला तरुण जाणं फार दुर्लभ आहे, ह्यांच्यासारखं कृष्णाच्या हाताला लागलं. ती योग माझ्या आकाशामध्ये केली. आकाशामध्ये जाऊन अष्टभुजा स्वरूप धारण केलं. धारण केल्याच्या नंतर ती म्हणायला लागली, अरे मूर्खा, मला मारून तुला काय भेटणार आहे? तुझा अंत करणारा कुठेतरी दुसरीकडे जन्माला आलेला आहे. कुठेतरी दुसरीकडे जन्माला आलेला. हे ज्यावेळेस कंसाने शब्द ऐकले, चौथ्या अध्यायात सुंदर वर्णन. ती देवी अंतर्धान पावली. ती देवी अंतर्धान झाल्याच्या नंतर हा कंस आपल्या बहिणीकडे मी म्हणायला लागला नाही की ताई भाऊजी, मी तुमचे अपराध केले, हे अपराध दैववशात झाले, मी केले नाही, मी करणारा कोण आहे? आणि तुम्ही सुद्धा माझी लेकरं गेली अशा प्रकारचं दुःख मानत बसू नका. माणसाच्या कर्मयोगानेच त्याला काही गोष्टी भेटतात, काही गोष्टी दुरावल्या जातात. थोडक्यात सांगण्यास तात्पर्य काय? ब्रह्मज्ञान द्यायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस कंसाला लक्षात आलं की कुठेतरी दुसरीकडे यांचा जन्म झालेला आहे, आपल्याला जो मारणार आहे ना, आपल्याला मारणार या भगवंताचा जन्म कुठेतरी दुसरीकडे झालेला आहे, हे ज्यावेळेस त्या कंसाला समजलं, त्यावेळेस कंसाने रात्रीतल्या रात्री अर्जुन मीटिंग बोलवली. योगमायेने जे सांगितलं होतं ना, ते सगळीकडे त्या सगळ्या सेवकांना सांगितलं. आणि त्या सेवकांना आज्ञा दिली, काय करा, सर्वत्र जिथं कुठं यज्ञ चालू आहे ते यज्ञ नष्ट करून टाकून द्या. भगवंताचं नामस्मरण जिथं कुठं चालू होते ते ठिकाणं नष्ट करून टाकून द्या. का? कारण या संपूर्ण देवतांचं बळ हे विष्णूमध्ये, आणि विष्णूचं बळ कशात आहे? विष्णूचं बळ विप्रा कावश्च वेदाश्च तपस्सत्यं नमश्चमा श्रद्धा दया तिक्काच कर्तवश्च हरेस तनु. भगवंतांचं शरीर कसं आहे? विप्र हे भगवंतांचं शरीर आहे, गायी भगवंतांचं शरीर आहे, वेद भगवंतांचं शरीर आहे, शरीरातले अवयव, तप भगवंतांचं एक अवयव, सत्यता, दम, शम, श्रद्धा, दया, तितिक्षा आणि यज्ञ हे भगवंतांचं शरीर आहे. म्हणून तुम्ही काय करा, या सगळ्यांचा नाश करा. जिथं कुठं हे सगळं चालू आहे ना, त्या सगळ्या गोष्टींचा नाश करून टाकून द्या. आणि मग म्हणतात, नंद स्वात्मच उत्पन्ने जाता लाभो महामनाः आहूय विप्रान वेदज्ञान स्नात श्रुती लभंतः. सकाळ झाल्याच्या नंतर इकडं सगळ्यांना समजलं की नंदांना मुलगा झाला. आणि मग म्हणतात, काय वर्णन करावं? नंद बाबांना अतिशय आनंद अशा प्रकारचा झाला आणि सर्व लोक त्या ठिकाणी नंदाच्या घरी उत्सव साजरा करण्यात आला. नंद घरानंद भयो जय कन्हैया लागती, नंद घरानंद भयो जय कन्हैया लागती, जय कन्हैया लागती हो जय कन्हैया लागती, नंद घरानंद भयो जय कन्हैया लागती, नंद घरानंद भयो जय कन्हैया लागती, हाथी घोडा पालकी जय कन्हैया लागती. भगवंतांचा जन्म झाल्याचा ज्या वेळेस त्या ठिकाणी सगळ्यांना कळालं, त्या नंदाच्या प्रजामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा उत्सव साजरा करण्यात आला. कारण नंदांना हा जो मुलगा झाला होता
हा खूप उशिरा झाला. सगळ्या लोकांना वाटतं होतं की आता यांना मुलगा होतोच की नाही. असं म्हणतात की नंदांना मुलगा व्हावा म्हणून गावातल्या सगळ्यांनी नवस बोलली. गावातल्या सगळ्या लोकांनी देवा काही कर, आमच्या नंद बाबांना मुलगा होऊ दे. आम्ही काय करू? आमच्या यथायोग्य आम्हाला देत मग त्या सगळ्या गोष्टी करू. आणि ज्या वेळेस लोकांना समजलं की आपल्या नंद बाबांना मुलगा झाला, त्यावेळेस सर्व लोकांना अतिशय आनंद अशा आणि मग म्हणतात आपल्याला मुलगा झालाय हे समजल्याच्या नंतर नंद बाबांनी 2 लाख गाईंचं दान केलं. म्हणजे बघा त्या काळचं आपल्या भारतवर्षाचं गोधन एवढं समृद्ध होतं. 2 लाख गाई दान केलं. गोदान कसं करायचं असतंय हे सांगतो पहिलं. साधन नसतं नाही गोदान करायचं. ते सोन्याचे खुरं तयार करावे लागतात गाईचे, सोन्याची शिंग तयार करावी लागतात, चांदीची पाठ तयार करायची असते, गाईला चांगलं सजवावं लागतं, वस्त्र घालावे लागतात. आणि या सगळ्या गोष्टी करून झाल्याच्या नंतर मग ती त्या गाईचं दान करावं म्हणून सांगितलं. नंद बाबांना ज्यावेळेस पुत्र झाला, पुत्र झाल्याच्या नंतर अतिशय आनंद झाला. आनंदाच्या मध्ये त्यांनी 2 लाख गाईंचं दान त्या ठिकाणी केलं. आणि मग म्हणतात ज्याप्रमाणे त्या ठिकाणी सगळे संस्कार करण्यात आले. आता मुलगा झाला ही गोष्ट ज्यावेळेस संपूर्ण त्या वृंदावनामध्ये पसरल्याच्या नंतर सगळे लोक त्या ठिकाणी भगवंताला बघण्यासाठी येतात. एक 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 त्या गावातले सगळे लोक त्या ठिकाणी जायला लागले. सगळे लोक भगवंताचं मुख बघायला लागले. वा काय सुंदर पोरगा, भगवंतांनी उशिरा दिलं परंतु फार सुंदर दिलं. काय सुंदर पोरगा असा होता यांच्यासाठी. हे सगळे लोक येतात, भगवंतांचं मुख बघतायत, आनंद घेऊन जातायत. आणि एकदा ज्यावेळेस यशोदा आणि नंद बाबा भगवंतांचं मुख बघायला लागले, बघता बघता नंद बाबांच्या एक गोष्ट लक्षात आली. नंद बाबा म्हणले, होय का म्हणले यशोदे, तू गोरी आणि मी गोरा, हे काळ कसं झालं? यशोदा म्हणले, नाही म्हणले तुम्हाला कुठं काळ दिसत नाही, आपलं लेकरू सावळ आहे, मेघासारखं सावळ आहे आपलं लेकरू. आणि मग म्हणतात भगवंतांना बघण्यासाठी म्हणून दूर दूरून लोक येतात. इकडे कंसात समुद्र होतं. आपला नाश करणारा तो परमात्मा कुठेतरी दुसरीकडे अवतीर्ण झालेला आहे. त्याने कुठेतरी अवतार घेतलेला आहे. त्याने काय केलं? लगेच त्या लोकांना बोलवलं, गोळा केलं. म्हणले आता आपल्याला सावध राहिलं पाहिजे. सगळीकडे जा आणि जिथं कुठं ह्या 4-5 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये नवीन लेकरं जन्माला आले असतील तर त्या लेकरांना मारून टाकून द्या. आणि हे काम, हे पुण्यप्रद काम कोणाच्या हातात दिलं? हे काम दिलं पुतना मावशी. पुतना मावशी महाराज जन्म दिलेल्या लेकरांना मारायला लागले, लोक पाठवले जातात, मी जाते. आणि मग म्हणतात की पुतना कशी होती? पुतना बालघाती, लहान लेकरांचा वध करणारी ती पुतना एकानंतर एक अशा त्या गावात जाऊ लागली. आणि गावात जाऊन जिथं जिथं नवीन लहान लेकरू जन्माला आलेलं त्या लेकरांना आपलं दूध पाजून त्या ठिकाणी मारून टाकण्यास सुरुवात केली. भागवत फार सुंदर वर्णन आहे. त्या अशा गोष्टी कुठं घडतात? जिथं भगवंताचं नामस्मरण केलं जात नाही,
अशाच ठिकाणी त्या अशा राक्षसांचं धावतं म्हणजे जिथं भगवंताचं नामस्मरण चालू आहे, जिथं भगवंताच्या गुणांचं वर्णन चालू आहे, तिथं हे राक्षस लोक काही करू शकत नाही. आणि जिथं भगवंताचं नामस्मरण नाही, भगवंताच्या गुणांचं वर्णन नाही, त्या ठिकाणी मात्र हे राक्षस लोक. आणि मग म्हणतात एकानंतर एक प्रत्येक गावात जाऊन त्या पुतळेने त्या लहान लहान लेकरांना मारायला सुरुवात केली. आणि मारायला सुरुवात केल्याच्या नंतर एकाएकी नंदबाबांच्या घरात जाऊन थांबली. आता मला सांगा, हिचं अकराळ विकराळ स्वरूप बघून हिला कोण जाऊ देत म्हणे. आणि म्हणून जाता जाता कुठे गेली माहिती का? ब्युटी पार्लर. राक्षसीचं स्वरूप कसं असतं मला सांगा बरं. केस विखुरले, तोंड काळ, नख लांब लचक वाढलेले, कपडे खराब, सुंदर त्याचा काही लवलेश नाही. जावं लागत म्हणजे जाता तुझा ब्युटी पार्लरला गेली, तिथं जाऊन ते स्वरूप सगळं स्वतःचं चांगलं करून घेतलं. कशी झाली तिचं फार सुंदर वर्णन घेतलं. इतके सुंदर कपडे घातले म्हणे आणि मायेने तिला आपलं स्वरूप इतकं सुंदर बनवून घेतलं. लोक बघत राहिले. अरे म्हणजे ही साक्षात वैकुंठातून आलेली देवी तर नाही, जी आपल्या नंद बाबांच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आलेली असेल. तिचं स्वरूप बघून लोक मोहित झाले. आणि बायका काय बघून मोहित झाल्या? तिची साडी. काय सुंदर साडी आहे बाबा. पाटल्या बघ हातात, काय सुंदर. कुठून केल्या साडी बघ, कुठून घेतली ती. आणि या सगळ्यांना मोहित करत 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 ती पुतळा आपला वध करणारा परमात्मा जिथं आहे त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर लोक येत होती भगवंताला बघायला, भगवंतांना मांडीवर घेत होती, भगवंतांचं मुख न्याहाळत होती. त्याच्यामुळे यशोदेलाही काही वाटलं नाही, रुक्मिणीलाही काही वाटलं नाही. ठीक आहे, असे त्यांच्या गेली, भगवंतांना उचललं, मांडीवर घेतलं. भगवंत त्यावेळेस कसे होते फार छान वर्णन केलं. राखेत लपलेली अग्नी ज्याप्रमाणे असते की नाही, त्याप्रमाणे भगवंत स्वरूप तर छोटस आहे, परंतु प्रताप केवढे महान. आणि मग म्हणतात ज्या वेळेस भगवंतांनी त्या पुतळेला आलेलं बघितल्या भगवंतांनी डोळे. काय कारण असेल बरं डोळे मिटण्याचं? विद्वानांनी ह्याच्यावर फार सुंदर टीका केली आहे. पुतळा कोण होती? राक्षसी. भगवंतांनी विचार केला म्हणजे काय आलो होतो चांगल्या कामाकरता आणि आल्या काय झालं ते हिच्यासाठी, म्हणून भगवंतांनी डोळे दिले. कोणी म्हणतात भगवंत ज्या कार्याला आले होते त्या कार्याचा नारळ इथून फोडणार होते, म्हणून श्री गणेश गणपतींना नमस्कार करण्यासाठी म्हणून डोळे बंद केले. कोणी म्हणतात घेऊन काय आले होते सोबत? विष. म्हणजे महादेवाचं चिंतन करू लागले, देवा आमचा अवतार झाला होता दूध तूप लोणी खाण्याकरता, पण जन्माला आलेल्या काय आले? विष. विष तुमचं आहे, तुम्ही घ्या, म्हणून डोळे बंद केले. आणि मग म्हणतात त्या डोळे मिटलेल्या भगवंतांना बघून त्या पुतणेच्या मनामध्ये विचार असा, भगवंतांना मांडीवर घेतलं, दूध पाजायला लागली. भगवंतांनी सुरुवातीला दूध पिलं आणि दूध पिल्याच्या नंतर ज्या वेळेस एकाएकी तिच्या शरीरातून तिचे प्राण प्यायला सुरुवात केली, त्यावेळेस ती पुतना म्हणते सा मुंच मुंचाल मिती प्रकाशनी, सोड सोड.
मला त्रास होते, सोड. आणि मग म्हणतात भगवंतांना तसं घेऊन घराच्या बाहेर पडली. घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर स्वतःचं ते 11 स्वरूप तिने धारण केलं. धारण केल्याच्या नंतर तिथून थोडस दूर गेली. लोक तिथं बसलेले जे लोक होते त्या सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं. देवकी माता, रोहिणी यांना अतिशय दुःख त्या ठिकाणी व्हायला लागलं. यशोदा, रोहिणी अतिशय दुःखी झाल्या की भगवंतांना घेऊन समोर चाललेली, सोड सोड. आणि मग म्हणतात एकाएकी भगवंतांनी तिचे प्राण ज्यावेळेस तिच्या शरीरातून काढून घेतले त्यावेळेस गावाच्या बाहेर धाड तिचे शरीर जाऊन पडले. ते शरीर पडलं त्यावेळेस असं म्हणतात की आजूबाजूची भरपूर झाडही पडले होते. भरपूर झाड. इकडं काय झालं माहिती का, राजाला वार्षिक कर देण्यासाठी म्हणून नंदबाबा कुठे गेले होते, मथुरेला. मथुरेत गेले, कर दिला. कर देऊन झाल्याच्या नंतर आपला मित्र आहे बघा वसुदेव, वसुदेवाला भेटायला गेले. वसुदेवाला भेटायला जाऊन वसुदेवांशी त्यांची चर्चा झाली. फार वाईट झालं. कंसाने तुमचे मुलं मारून टाकून दिली. त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सुरू झाली. शेवटी वसुदेवांनी एक सांगितलं, म्हणजे तुम्ही आता इथं जास्त वेळ थांबू नका, कारण तुमच्या मागाने तिकडे काही संकट येऊ शकतं. लवकरात लवकर तुम्ही आता तुमच्या पुढच्या घरी निघून जा. आणि मग म्हणतात इकडं हे प्रताप खूप असा की तिकडून आल्याच्या नंतर बघितलं तर काय, सगळे लोक घाबरू लागले. भगवंत कुठे गेले, कुठं गेले? भगवंत काय करू लागले, त्या पुतळेच्या छातीवर बसून भगवंत खेळत बसले. काही लोकांनी बघितलं, अरे म्हणल्या यांचं लेकरू सुखरूप आहे. मग काय केलं, काही जणांनी काय केलं माहिती का, गेलेच त्या शिड्या आणल्या, त्या पुतळेच्या शरीरावर शिडी लावली आणि शिडी लावून वरती चढले. भगवंतांना घेतलं खाली, यशोदेच्याकडे दिलं. आणि यशोदेच्याकडे दिल्याच्या नंतर असं म्हणतात की यशोदेने त्यावेळेस गाईच्या शेपटी भगवंतांची दृष्ट काढावी. महात्मा बघितला कोणाची दृष्ट झाली. फार सुंदर स्तोत्र आहे. असं म्हणतात जर आपल्याकडे सुद्धा जर एखाद्या लहान लेकराला जर दृष्ट झाली असेल तर त्या स्तोत्राच्या माध्यमातून जर दृष्ट काढली तर दृष्ट व्यवस्थित निघून जाते. इकडं यावेळेस नंदबाबा आल्याच्या नंतर हा प्रताप ज्यावेळेस बघितला, अतिशय आश्चर्य अशा प्रकारचं झालं. आणि मग म्हणतात त्या पुतळेचं जे एवढं मोठं शरीर होतं की नाही, ते गावाच्या बाहेर गेले, ते कापलं, कापून तुकडे तुकडे करून लाकडाची व्यवस्था तिनंच करून ठेवली होती अगोदर. तेवढी मोठी झाडं तोडून तिचा देह जाळून टाकून दिला. परंतु तिचा देह ज्यावेळेस जाळला त्यावेळेस असं म्हणतात देहातून फार सुंदर अशा प्रकारचा अहो, जिच्या अंगाला परिपूर्ण परमात्म्याचा स्पर्श झाला त्या अंगातून कापड सोडून देणार. आणि म्हणून ती पुतळा भगवंतांना काय म्हणाली होती, सा मुंचे आलं मिठी प्रभात, सोड सोड दोनदा म्हणाली. भगवंतांनी विचार केला, म्हणजे आता हिला काय करावं, ही मला दोनदा सोड सोड म्हणाली. आणि मग असं म्हणतात भगवंतांनी तिला इहलोकातूनही मुक्त केलं आणि परलोकातूनही मुक्त करून आपली मुक्तीच्या ठिकाणी ठेवलं. आणि मग म्हणतात काही दिवसांनी भगवंतांचा पूस बदलण्याचा कार्यक्रम करण्यात, एका अडंगावरून दुसऱ्या अडंगावर भगवंत पडू लागले.
अतिशय सुंदर सुंदर त्या ठिकाणी पूजन वगैरे करण्यात आलं. पूजन वगैरे करण्यात आल्यानंतर त्यांनी काय केलं होतं माहिती का, भगवंतांना एका छकड्याखाली ठेवलं होतं, ज्याच्यावर दही, दूध, तूप वगैरे सगळं भरून भांडे ठेवले होते. असं त्या छकड्याखाली, म्हणजे ते हे बैलगाडीचं मागचं भाग असतो ना, त्याच्या खाली भगवंतांना ठेवले. इकडं कामात होती, भगवंत रडायला लागले, भूक लागली म्हणून. भगवंतांना भूक लागलं होती, भगवंत पुन्हा झोपले, पुन्हा कामाला लागले. आणि इकडं म्हणतात भगवंत पुन्हा थोड्याच वेळात पुन्हा जागे झाले. भगवंत रडायला लागले. भगवंतांचं रडणं कुणाला समजलं गेलं, गरजा खूप होता. आणि भगवंतांनी एकाएकी काय केलं, ज्या छकड्याखाली भगवंतांना झोपवलं होतं त्याला लाद घातली. लाद घालताच तो छकडा मोडला. सगळ्या लोकांना याचं फार मोठं आश्चर्य वाटायला लागलं. म्हणजे असं कसं शक्य? त्या कोणाने सांगितलं म्हणे की अहो नाही, यांनी लाद घातली म्हणूनच ते पडलं. लोक म्हणजे तुम्हाला समजतंय का, ती वस्तू किती जड आहे, हा किती लहान आहे, हा कसं करू शकेल? लोकांनी लक्ष दिलं. आणि मग म्हणतात एके दिवशी असंच यशोदा आपल्या मुलाला घेऊन बसलेली असताना भगवंतांना मांडीवर घेऊन बसलेली आहे. भगवंतांचं मुख ध्यानात आहे, भगवंताकडे बघते. आणि तितक्यात तिला असं जाणवलं की आपलं पोरगं फार जड लागायला लागलं. मांडीवर घेतलं होतं. भगवंतांचं ते जडत्व तिला सहन झालं नाही. आणि तिने काय केलं, भगवंत खाली ठेवलं. आणि खाली ठेवताच तृणावर्त नावाचा एक दैत्य, त्याचं स्वरूप कशाचं आहे, वावटळीचं स्वरूप. वावटळीच्या स्वरूपात तृणावर्त त्या ठिकाणी आला. भगवंतांना उचललं. संपूर्ण गोकुळामध्ये त्यावेळेस धूळ पसरली होती, त्याच्यामुळे कोणाला काही दिसेना. आणि ज्यावेळेस यशोदा मातेला समजलं की आपलं बाळ, आपल्या बाळाला कोणीतरी उचलून घेऊन गेलेलं आहे, यशोदेला अतिशय दुःख त्या ठिकाणी होऊ लागलं. हा तृणावर्त भगवंतांना घेऊन आकाशात गेला. आणि आकाशात गेल्याच्या नंतर भगवंतांनी आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. भगवंत असे वजनदार झाले की त्या तृणावर्ताला सुद्धा समजून गेलं, त्याला श्वास घेता येईना गेला. कारण ह्याने कसं केलं होतं, भगवंतांच्या असं गळ्याला भगवंतांनी धरलं होतं गळ्याला, त्याच्या गळ्याला लटकलेले भगवंत गळ्याला लटकले असल्या कारणाने ह्याला व्यवस्थित ओढता येईना आणि त्यांना सोडता येईना. श्वास खूप मरू लागला. आणि मग म्हणतात एकाएकी तो तृणावर्त, त्याला भगवंतांचं वजन सहन झालं नाही आणि तो धाडकन जमिनीत कोसळला. लोक त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि लोकांनी बघितलं तर काय, त्या दैत्याच्या छातीवर हे महाराज क्रीडा करत बसले. लोकांनी काढलं. आता भगवंतांना काढल्याच्या नंतर एके दिवशी भगवंतांचा आता नामकरण संस्कार करायचा आहे. गर्ग पुरोहितो राजन यदुना सुमहातपा. ह्या यदुवंशीय लोकांचे पुरोहित कोण होते, गर्गाचार्य. गर्गाचार्य हे त्या यदुवंशीय लोकांचे पुरोहित होते. कसे होते, महातपा. त्यांचं तप खूप मोठं अशा प्रकारे. आणि एके दिवशी म्हणे ते गर्गाचार्याच्या ठिकाणी आल्याच्या नंतर बाबांनी त्यांना सांगितलं, म्हणजे माझ्या लेकरांस तुम्ही नामकरण संस्कार करा. यांनी सांगितलं म्हणजे नामकरण संस्कार करीन, परंतु त्या नामकरण संस्काराला गोंधळ घालायचा नाही. आपण आपलं एकट्यात करू. कुठं, गोठ्यात करू. का, मी यदुवंशीय जे लोक आहेत त्यांचा पुरोहित आहे.
मी जर तुझ्या मुलांचं नामकरण संस्कार केलं तर कंसाला असं वाटेल की त्यांचं पोरग हे की काय की म्हणून तुझ्यावर संकट येतील, म्हणून काय कर, एकांत आपण सगळं करू. ठीक आहे, काही हरकत नाही. आता हे कोणते गर्भ ब्राह्मण ते त्या दिवशी राहिले, स्नान वगैरे केलं. आता यांची जेवणाची व्यवस्था काहीतरी करावं लागेल. यांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही एक काम करा. काय करा, मला शिरा द्या, माझा स्वयंपाक करून दर्गाच्या शिरा घेतात, गोठ्यामध्ये केले, चूल मांडली, तिथं सगळं ते शिरा जे दिलेला होता ते सगळं आणून घेऊन दिला. म्हणजे आता एक काम करू, स्नानाला जाऊ, स्नान करू, भगवंताचं नामस्मरण करू आणि मग नंतर स्वयंपाकाला. स्नान केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, स्वयंपाकाला लागले, स्वयंपाक बनवला, पाणी फेकून जेवायला बसणार. प्राणाय स्वाहा, भगवंताची प्रार्थना करायला लागले, देवा जेवायला द्या. ज्या वेळेस भगवंतांना जेवायला बोलवलं त्यात असं म्हणतात, परब्रह्म तिथंच बसले होते, कुठे गेले? परमात्मा निघाले रांगत गेले. यांनी डोळे बंद केले होते, देवा जेवायला या. डोळे उघडले तर काय, भगवंत त्यांच्या ताटातलं ते शीत उचलून खायला लागले. अरे 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 म्हणजे पाठ झाला, सगळं वाटलं. मग आता चला नवीन सगळं पुन्हा गेले स्नान केलं, नवीन शिरा मागून, नवीन चूल, सगळं नवीन, स्वयंपाक बनवला, सगळं झालं. पाणी पिऊन पुन्हा बसले, डोळे बंद केले, देवा जेवायला या. पुन्हा भगवंत रांगत आले, त्यांच्या ताटात पोहोचून खाऊ. असं एकदा, दोनदा, तीनदा झालं आणि तीनदा झाल्याच्या नंतर भगवंतांनी विचार केला, म्हणजे बस झाला, भगवंत आपल्या भक्ताला जास्त सगळं बरं नाही. आधीच खूप कष्ट पडले आणि जर संतापले तर घेणं शाब्द दिला तर काय घ्या, नको. आणि मग त्या ठिकाणी दर्गाचार्यांना परमात्म्याने आपलं दर्शन त्या ठिकाणी दिलं. आता यांचा नामकरण संस्कार करायचा. तिथं ज्या बायका होत्या की नाही, त्या बायकांची आपापसात चर्चा चालू होती. फार मोठे विद्वान पंडित आलेत म्हणे, असं ऐकलंय की त्यांना ज्योतिषशास्त्र पण कळतंय म्हणे, आणि फार शिकलेले, फार विद्वान आहे. त्या खेळातल्या बायका बोलायला लागल्या एकमेकींना, म्हणजे बघूच किती शिकलेत काय नाही. म्हणून काय केलं माहिती का, गोपाल कृष्णांना दिलं, बलराम दादांना दिलं त्यांच्याजवळ, यशोदेच्या जवळ, आणि गोपाल कृष्णांना दिलं रोहिणीच्या जवळ. बसले. यांना काय वाटलं होतं, गोपाल कृष्ण कसे कसे बोला की थोडं, कसे सावळे 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 आणि रोहिणी गोरे, रोहिणी पण सावळी. यशोदा माता गोरी आहे आणि बलरामाला गोरे. साधं तर वरून ताक भात काय असतं, गोऱ्याचं गोरं लेकरू, काळ्याचं काळं लेकरू, बरोबर आहे. म्हणून यांनी असं केलं, तिथं जाऊन बसले आणि बसवल्याच्या नंतर गर्भाचार्याने सांगायला सुरुवात केली. म्हणजे नंद बाबा, पहिले तर तुमच्या मोठ्या मुलाचं सांगतो, हा जो देवकीच्या मांडीवर बसलेला रोहिणीचा मुलगा आहे ना, हे ज्यावेळेस बोलले त्यावेळेस त्या बायकांना एक चांगला तयारीचे दिसायला, खरेच विद्वान. याचं नाव काय असेल, याच्यामध्ये लोक रमतील म्हणून याचं नाव काय, राम, अशा प्रकारचं. अजून
याच्यामध्ये बल भरपूर असेल म्हणून याचं दुसरं एक नाव काय असेल? बलर, बलराम. आणि पूर्वी कधीतरी हा एकदा याला यशोदेच्या गर्भातून काढून रोहिणीच्या गर्भात टाकलेला असल्या कारणाने याचं अजून एक नाव काय असेल? संकर्षण. म्हणजे नंदबाबा म्हणले तेव्हा आम्हाला आमच्या मोठ्या मुलाचं टेन्शन नाहीये म्हणजे या लहानाचं सांगा काय आहे, कारण जसं आलं तसं आम्ही बघायला संकटच संकट. आम्हाला मोठ्यासाठी काळजी नाही, मोठं व्यवस्थित आहे, लहानाचं सांगा काय. पण याचं काय सांगा, बहुनी संती नामानी रूपाणी च सुतस्य ते. नंद बाबा अहो काय सांगावं, तुमचं हे जे लहान लेकरू आहे की नाही, याचे भरपूर नाव आहे, भरपूर यांनी रूप धारण केलेली आहे. हा गुणातीत आहे. भगवंतांना वाटायला लागलं कुठं आत्ताच आपली सगळी पोल खोलतात की काय, परंतु याचं नाव काय असेल? कृष्ण. अशा प्रकारचं 2 अक्षराचं याचं नाव. हा सगळ्यांचं पोषण करणार असेल म्हणून याचं नाव कृष्ण अशा प्रकारचं असेल. पूर्वी कधीतरी हा वसुदेवांचा मुलगा होता म्हणून ही हे जे तत्व ज्यांना माहिती आहे ते लोक याला काय म्हणतील? वासुदेव अशा प्रकारचं याचं नाव असेल. आणि मग म्हणतात भगवंतांचं नामकरण संस्कार झाला, कृष्ण अशा प्रकारचं नाव ठेवण्यात आलं. आणि नाव ठेवल्याच्या नंतर आता भगवंत हळूहळू मोठे व्हायला आणि मोठे होत गेल्याच्या नंतर घोड्या सुरू वत्सान मुंचन क्वचित असं म्हणजे काय करायचे, धार काढायची वेळ व्हायच्या अगोदरच वासरं सोडून द्यायची. भगवंतांनी आता काय केलं माहिती का, एकटं घोड्या करायचं, 4 लोक गोळा करून सवंगडी मित्र एकत्र करून घोड्या करायचं ठरवलं. बघितले मित्र कोण कोण आहे, श्रीदामा वगैरे वगैरे आहे. ते कसे आहेत, सगळे रोग झालेले, अंगात काही शक्ती नाही, काही नाही. भगवंत त्यांना म्हणाले काय म्हणे तुमच्याकडे काही खायला नाही, तुमच्याकडे दही दूध तूप खायला नाही म्हणे आहे. पण हे असं असतं की म्हणे शरीर कुठं, शरीर कसं असलं पाहिजे, दष्टपुष्ट. काय करावं म्हणे काय. आमची आई बाबा ते जे सगळं जे काही जमतं दही दूध तूप ते सगळं इथून घेतात, इथं जमवतात आणि काय करतात, मथुरेला जाऊन विकून टाकून देतात. म्हणजे ठीक आहे काय, आता आपण एक काम करायचं, घरी जाऊन तुम्ही एक काम करा, घरी जाऊन मागा म्हणून आम्हाला खायचंय, आम्हाला दही दूध तूप खायला द्या. का म्हणजे कसं आहे, उद्या कोणी आपल्याला नावं ठेवून येते डायरेक्ट चोरी केली, आम्ही दिलं नसतं का, आम्हाला मागितलं असतं तर. म्हणून एक काम करा, आज जाऊन मागा. गेले मागितलं, कुणी दिलं नाही, बघून टाकले आले. म्हणजे आता आपण एक काम करायचं, आता आपण आपलं जाऊन घेऊन यायचं. म्हणजे कसं आहे, शास्त्र असं सांगते की एकदा विचारून आल्याच्या नंतर जर ती वस्तू आपल्याला भेटली नाही, नंतर जर आपण ती वस्तू जोडली तर त्याला चोरी करायला लागत नाही. त्यांनी नवीन शास्त्र काढले. आता काय करायचं, मागून दिलं नाही ना, घाला. भगवंतांनी आपल्याला सगळ्या मित्रांना एकत्र केलं, एकत्र करून आज इथं चोरी, उद्या तिथं चोरी, परवा तिथं चोरी, चोरी करायला सुरुवात केली. दररोज एका ठिकाणी जाऊन भगवंत दही दूध तूप सगळं चोरून खायला. एका दिवशीची गोष्ट आहे, भगवंत आपल्या मित्रांना म्हणले म्हणे, मित्र भगवंतांना सांगायला लागले म्हणे, तेव्हा आमची एक मावशी आहे, ती मावशीला म्हणे तिच्या घरातलं जे काही दूध तूप आहे ना ते सगळं फार उभी ठेवती, आपल्याला समजतच नाही म्हणे हिनं कुठं ठेवले काय नाही, ती देत नाही. मग
पुढे हिच्याकडे काही जाऊन करायला नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. भगवंत गेले तिच्या घरात, चोरी केली, चोरी करून निघून आले. एक जी त्यांच्यातली गोपिका होती की नाही, ती गोपिका फार हुशार. ती गोपिका बाकीच्या गोपिका ज्यावेळेस या तक्रारी घेऊन यायच्या की हे पोर आमच्या घरचं चोरून खायला लागले, त्या गोपिकांना मोठ्या शानमध्ये सांगायला लागले, तुम्हाला समजतच नाही म्हणे तरी दूध कसं ठेवावं. माझ्याकडे हिंमत आहे का म्हणजे ते कृष्णाची चोरी करण्याची. म्हणजे का मी काय केलंय म्हणजे माझ्या घरातली सगळ्यात शेवटची जी खोली आहे की नाही, त्या खोलीमध्ये शिंगच्या वर बांधून ठेवलेलं आहे सगळं. आणि तिथे काय केलं, त्या खोलीला कुलूप लावलं. आणि कुलूप लावून काय करते, लाकूड घेऊन बाहेर बसलेली असते म्हणे. आता कोण घेते बघू. ते त्या भगवंत कसं काय समजायला नाही. ऐकलं भगवंत म्हणजे तेव्हा हिला खूपच कुपीत ठेवलेलं आहे. भगवंत म्हणजे आता तर हिच्याच कडे चोरी करायची. तेव्हा कशी करायची, समोरून जाता येत नाही. ठीक आहे, समोरून जाता येत नाही तर काय करा, आपण मागून जाऊ. मागून भिंत आहे तेव्हा, मागून दरवाजा कुठे आहे. म्हणजे तुम्ही एक काम करा, सगळ्यांनी काय करायचं, डोळे बंद करा. माझ्याकडे एक मंत्र आहे, तो मंत्र म्हणता काय होईल, आपण सगळे मध्ये जाऊ. भगवंतांनी तो मंत्र म्हणता, मध्ये घेऊन गेले, काय केलं योग मायेच्या माध्यमातून त्यांना मध्ये घेऊन गेले. मध्ये जाऊन सगळे जण ते घेऊन खायला लागले. आता मुलं ती सावकाश खातात होय. आवाज झालेला ज्यावेळेस त्या बाईला समजलं, त्या मावशीला समजलं, मध्ये यायला लागली. मध्ये येते हे ज्यावेळेस त्या गोपांना समजलं, ते सगळे म्हणायला लागले, देवा आता जशी आता तसं बाहेर काढायला म्हणे ती मारायला येते आपल्याला, तिने जर पकडलं तर आपल्या सगळ्यांचा अवघड होईल. भगवंत म्हणजे माझं कसं आहे, मध्ये घालता येतो, बाहेर काढता येत नाही. बाहेर काढता येतो. सगळे ते गोप म्हणाले, देवा असं करू नका म्हणून. आता जर आपण पकडले गेलो तर आपल्याला फार मार खावा लागेल. काहीतरी करा, इथून तुम्ही करा. भगवंत म्हणजे ठीक आहे, काम करू. जो मंत्र सरळ म्हणला होता ना, तोच मंत्र उलटा म्हणलो. डोळे बंद करा. त्यांच्यातला पेंड्या मंत्र थोडा बदमाशी करू लागला. पेंड्याने विचार केला, म्हणजे ह्याच्याकडे असं आहे काय की हा डोळे बंद करायला लावतो आणि मध्ये घेऊन आला. आता बाहेरला जे पुन्हा डोळे बंद करायला सांगतो, म्हणजे याच्याकडे आहे की काय. म्हणून पेंड्याने काय केलं माहिती का, एक डोळा उघडा ठेवला. एक डोळा उघडा ठेवल्याच्या नंतर झालं असं, मध्यभागी अडकून पडला. पूर्ण बाहेर गेले, पूर्ण मध्ये गेले. आणि इकडून ती मावशी आली. मध्ये आल्याच्या नंतर काय म्हणजे तुम्हाला सांगू, मधून मावशी ओढायला लागली आणि बाहेरून सगळे सवंगडी ओढायला लागले. मधून मावशी, बाहेरून सगळे सवंगडी. पेंड्या शेवटी भगवंतांना सांगितला, देवा मला वाचवायचं तुम्ही. अहो 2 फुटाचा होतं, 4 फुटाचा व्हायची वेळ आली. वाचवायचं. भगवंत म्हणजे शॉर्टकट करायला तुम्ही सांगितलं होतं, कशाला डोळे उघडून बघायचे प्रयत्न केले. सांगत होतं की नाही व्यवस्थित, मध्ये आलं होतं, बाहेर पाठवणार होतं ना. भगवंता चुकलो, मला माफ करा, लवकरात लवकर बाहेर काढा. आणि मग म्हणतात भगवंतांनी त्याला बाहेर काढलं. परंतु भगवंत पकडल्या गेले. एका हातात भगवंतांचा हात गच्च पकडलेला आहे. म्हणजे चल काय आपल्या पुढ्या खूप झालेल्या आहेत, चल म्हणजे मला येशूदेकडेच करतो. आणि मग म्हणतात खरं भगवंतांना येशूदेकडे घेऊन जायला लागले. येशूदेकडे घेऊन जात असताना भगवंत म्हणायला लागले, मावशे असं करू नको ग, असं करत जाऊ नये. खाऊन खाऊन खाल्लंच काय, तुझ्याकडे दही तूपच खाल्लंय ना. म्हणजे कशात आलं काय नाही, म्हणजे चल तुझ्या पुढ्या खूप झालेल्या आहेत, आज मी तुला काही सोडणार नाही. दुसऱ्या चोरून खातोस काय, तर ना. म्हणजे मावशे तुला व्यवस्थित सांगायला बरोबर सोड, नाही तर फार वाईट होईल. ती बाई म्हणजे वाढ वाशा आहे, माझंच खाल्लं आणि आता धमक्या मलाच. बघतच म्हणजे काय होते. चल म्हणून भगवंतांना
आणि घेऊन जात असताना एका क्षणाला भगवंत काय म्हणाले, मावशे माझा हात किती नाजूक आहे की नाही, म्हणजे काम करणं म्हणजे मी माझा दुसरा हात तुझ्या हातात देतो, हे हात सोड. आणि भगवंताला म्हटल्यानंतर भगवंतांनी ती हात आपला हात काढून घेतला, दुसरा हात दिला. ती फरक पडत स्वतःच्याच तावामध्ये यशोदेच्या घरी आली. यशोदेच्या घरी येऊन यशोदेला म्हणायला लागली, यशोदे बघ तुझं पोरग आज तुझ्या पोराला रंगे हात पकडले, तू काहीच बोलू शकत नाही. यशोदा म्हणते काय झालं, अगं तू पहिल्यांदा बाहेर ये, मग मी बोलते तुला काय बोलायचं, पहिल्यांदा बाहेर ये. यशोदा म्हणते मी तुला आधी बाहेर बघितलो, म्हणे असं बरं दिसत नाही, घरच्या गोष्टी दुसऱ्याच्या घरामध्ये कशाला घेऊन जायच्या, घरी झालेल्या गोष्टी आपापल्याच घरी विसरून घ्यायच्या ना, इकडे घेऊन यायची काय गरज. अगं म्हणे बघ तुझ्या कान्ह्याला पकडून आणलं, कान्ह्याला अगं माझा कान्ह्यामध्ये झोपलाय, बोलू बरं कान्ह्या तुझ्या, बोलू म्हणल्याच्या नंतर यशोदेवी भगवंतांना आवाज दिला, म्हणे कान्ह्या बाहेर ये. भगवंत मधून डोळे चोळत चोळत बाहेर आले. म्हणे आई चांगली झोप लागली की उठवलं कशाला. भगवंतांना बघितलं मग लक्षात आलं, म्हणे हात कोणाला, बघितलं तर काय तिथे सासरे. आता त्या काळाचा सासूरवास काय होता हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तिचे सासरे संत आपले चल म्हणजे मी तुला सांगतो काय ते निघून गेल्याच्या नंतर भगवंत एका कामाच्या आवडून म्हणू लागले, तुला म्हणलं होतं की नाही माझ्या दादाला लागून सांगितलं होतं की नाही. बघ म्हणलं जितक्यात एक दुसरी गोपिका आली, म्हणे यशोदे तुला ना लेकरं सांभाळण्याचा आजच्या मराठी भाषेत सांगतात एक्सपिरियन्सच नाही, तुला लेकरं सांभाळण्याचा एक्सपिरियन्सच नाही. माझ्याकडे बघ 8 मुलं सांभाळण्याचा एक्सपिरियन्स आहे मला, 8 मुलांचा अनुभव आहे. म्हणजे तू एक काम कर, कृष्णाला माझ्याकडे घेऊन. काय झालं होतं माहिती का, तिच्या नवऱ्याने तिला 4 दिवसाखाली फार सुंदर अशी बनारसी साडी आणली होती. आणि त्या काळात बनारसी साडी म्हणजे बनारसला गेल्यावरच बनारसी साडी, पैठणला गेलं तरच पैठणी. आजकाल आपल्या नांदेडमध्ये सगळं भेटायला लागल्याची गोष्ट वेगळी. नवऱ्याने आणली होती, ती साडी नेसून आली. यशोदेला सांगायला लागली, हे बघ म्हणे माझ्या नवऱ्याने मला पैठणी बनारसी आणली, किती महागडी माहिती पण तुला. असं तसं साडीचं गुणगान करायला लागलं. आणि गुणगान केल्याच्या नंतर भगवंतांना तिथं बघितलं, कोणी तुला लेकरं सांभाळण्याचा अनुभव नाही, लेकरं कसे सांभाळतात आम्हाला माहिती नाही, मला 8 लेकरं सांभाळण्याचा अनुभव आहे. आता बघ म्हणे मी भगवंता घरी घेऊन जाते माझा. यशोदा म्हणली बाई पोरगं वात्रट आहे, घेऊन जाऊ नकोस, काही जर झालं तर जबाबदार मी नाही करत. ती बाई काय करते, अगं म्हणे लेकरं असेच असतात, लहानपणी कोण खोड्या करत नाही, सगळेच खोड्या करतात. तू शाळेला विचार, तूही खोड्याच करत होतीस, लहानपणी सगळे खोड्याच करतात. चल म्हणली, कृष्णाला घेतलं घेऊन आली घरी. आणि घरी आल्याच्या नंतर घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या भगवंत म्हणले, मावशी भूक लागली, खायला दे. 1 लोण्याचा गोळा दिला, भगवंतांनी खाल्ला. 2 मिनिटं इकडे तिकडे खेळले, पुन्हा मावशी भूक. हिने सांगितलं म्हणजे थोडं खा, लोण्याचा गोळा दिला. मी साडी बदलून घेते म्हणली, साडी बदलून घेते, फक्त ती घरी करून ठेवायचं विसरली होती. लगबगीनं साडी दुसरी नेसून आली. भगवंत म्हणले मला भूक लागली. पुन्हा भगवंतांना खायला देण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात गेली. यांनी बघितलं तिथं साडी पडलेली दिसायला लागली, कात्री दिसली. साडी घेतली, तोपर्यंत पराक्रम करून ठेवली का, ती तिकडून आली. आल्यानंतर एकदम ती साडी म्हणजे काय केलं, मावशी तुझ्या नवऱ्याने तुला किती पैसे बनारसी दिल्या होत्या, 1. आणि मी बघ
10 वर्ष दिल्या तुला. एका दिवशी असंच केलं भगवंतांनी. एक गोपिका तिच्या घरी भगवंत चोरी करायला गेले. रात्रीच्या वेळेस चोरी केली, सगळं खाल्लं आणि खाऊन झाल्याच्या नंतर निघताना गपचूप जावं की नाही, गपचूप जावं की नाही. आणि त्या काळात कसं होतं, पुरुष लोक असं चांगलं लांब होतं, गाडी वाढवत होते. भगवंत गेले, हिची वेणी आणि हिच्या नवऱ्याची दाढी थोडीशी काळ बांधून टाकून दिली. भगवंत निघून गेले. रात्री जाग आल्याच्या नंतर नवरा उठायला म्हणून उठला तर काय, बायकोला घेऊनच उठला. म्हणे मला कशाला उठवायला लागला, मी तुला कुठं काय केलं, ही पडायला गेली, तो वाई पडला खाली. आणि नंतर यांच्या असं लक्षात आलं की अरे म्हणे इथं गाठ पडली, आता त्या गाठीचं करायचं काय. वेगवेगळ्या माध्यमातून ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न करायला लागले, परंतु ती गाठ काही सुटत. मला सांगा, परमात्म्याने बांधलेली गाठ अशी सहज सुटणार. भगवंतांच्याकडे आले, म्हणे देवा हे काय करून ठेवून दिलं, आम्हाला मुक्त करा. आणि मग भगवंतांनी त्या दोघांना मुक्त करून टाकले. पुढे म्हणतात, एक दिवशीचा प्रसंग असा घडला. घरामध्ये असलेलं सगळं लोणी भगवंत खायला घेतलं. भगवंतांनी स्वतः खात आहेत याच्यात नवल नाही, माकडांना खायला घालतात. आणि माकडांना खायला घालताना समोर एक काच होता, आरसा होता. त्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि त्या प्रतिबिंबाला म्हणायला लागले, ए बाबा मी खा, आईला सांगू नकोस बरं, आईला कळलं तर आई आपल्याला शिक्षा कर. आणि या सगळ्या गोष्टी मागून तुला येतो शहाण्या, खातोस ते खातोस, नाकाला देतोस नाही. हो मग म्हणे यांची काळजी घ्यावं लागत नाही. मग मागच्या जन्मी मला यांनी माझी बायको मिळवून दिली, यांच्याकडे बघावं लागत नाही, लक्ष द्यावं लागत नाही. यशोदा माता म्हणायला लागल्या, शहाण्या अजून शेंबूड तुला पुसता येत नाही व्यवस्थित, बायकोच्या गोष्टी बोलतोस आहे. पण त्यांच्या पुढ्या वर्षभर वाढत चाललं. हे बघून 4:45 कधी वाजले हे मला समजलं. आज आपल्याला कंस वधापर्यंत जायचंय, पण खूप लांबच आहे. यशोदेने विचार केला, म्हणजे आपल्या पुढ्या वर्षभर वाढत चाललेलं आहे, काहीतरी याच्यावर आपण केलं पाहिजे, याच्या पुढ्या आवडल्या गेल्या पाहिजे. आणि म्हणून यशोदेने काय केलं माहिती का, एक दोरी घेतली आणि त्या दोरीने भगवंतांना उकळायला बांधायला सुरुवात केली. भगवंतांना उकळायला बांधायला सुरुवात केली आणि उकळायला बांधायला सुरुवात केल्यानंतर 2 दोरी कमी झाली. त्या एका दोरीने भगवंत बांधल्या जात नाही म्हणून अजून एक दोरी घेतली, त्या दोरीला दुसरी दोरी एकत्र केली आणि त्याच्याने बांधायला सुरुवात केली, तरीही भगवंत बांधल्या नाही. ना भागवताचं वर्णन आहे, घरातल्या सगळ्या दोऱ्या संपल्या, भगवंत काही बांधल्या नाही. भगवंत का बांधल्या जात असतील बरं? 2च बोट दोरी उडू लागली म्हणजे काय उडू लागली? ती 2 बोट दोरी म्हणजे आपल्या मनातली भक्ती आणि वैराग्य. भक्ती म्हणजे केवळ आणि केवळ परब्रह्म परमात्मा गोपाल कृष्णांचं सतत चिंतन करणे, आणि वैराग्य भगवंत सोडून इतर कोणाचं चिंतन मनात आलं नाही पाहिजे, म्हणजे वैराग्य. भगवंतांच्या लक्षात आलं की आपली खूप भक्ती, आणि म्हणून भगवंतांनी आपल्याला त्याच्यामध्ये बांधून घेतलं. आणि बांधून घेतल्याच्या नंतर भगवंत तिथून समोर चालत गेले. समोरच्या ठिकाणी काय होतं,
दोन झाड होते ना, ते झाड कोण होते? नलकुबर आणि मणिगिरी, कुबेराची मुलं. हे गणपतीचा प्रसंगासाठी ना हे नलकुबर आणि मणिगिरी एका जलाशयामध्ये जलक्रीडा करायला लागले. आणि जलक्रीडा करत असताना नारद मुनी तिथून चालले होते. नारद मुनी चाललेले हे समजल्याच्या नंतर तिथं ज्या दुसऱ्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया उठून गेल्या. परंतु मदांध झालेले असल्या कारणाने या नलकुबर आणि मणिग्रीवांना भान राहिलेलं नव्हतं. आणि मग नारदांनी त्यांना शाप देऊन टाकून दिला. म्हणजे जा, काय व्हाल? झाड. आणि मग म्हणतात त्यावेळेस शाप मिळाल्याच्या नंतर त्यांनी माफी आणि माफी मागितल्याच्या नंतर नारदांनी सांगितलं पुढे काम करा. आता शाप तर तुम्हाला मिळालेला आहे, झाड तर व्हायचंच आहे, परंतु तुमचा उद्धार करण्यासाठी साक्षात परमात्मा आहे. आणि तेच हे दोन झाड भगवंतांना उकळायला बांधलं. उकळायला बांधल्याच्या नंतर भगवंत त्या झाडाच्या मधून गेले. ते उकळत्या दोन झाडाच्या मध्ये घातलं आणि मध्ये घातल्याच्या नंतर एकाएकी खूप जोरदार अशा प्रकारचा आवाज त्या ठिकाणी झाला. त्याच्यातून ते दोन नलकुबर आणि मणिगिरी ते बाहेर आले. भगवंतांची स्तुती केली आणि भगवंतांची स्तुती केल्याच्या नंतर झाड पडलेल्याचा आवाज ऐकून सगळे लोक त्या ठिकाणी एकत्रित झाले. आणि एकत्रित झाल्याच्या नंतर सगळ्यांना या गोष्टीचं फार मोठं आश्चर्य वाटलं. तिथे असलेल्या सगळ्या इतर गोपांनी तर सांगितलं होतं, आय म्हटले की याच्यामुळे झालं, यांनी ते उकळ जे होतं ना म्हणे ते त्या झाडाच्या मध्ये घातलं म्हणून असं झालं. लोकांना विश्वास बसला नाही. आणि पुढे म्हणतात आता मात्र सगळे जे नंद इत्यादी गोप आहेत त्या सगळ्या गोपांनी अशा प्रकारचा विचार केला की बाबा आपल्याकडे इथे उत्पात खूप व्हायला या ठिकाणी संकट खूप यायला लागले होते. वत्सासूर नावाचा एक असुर, त्याचा वध भगवंतांनी करून टाकून दिला. बकासूर नावाचा एक असुर, तो भगवंतांना बक म्हणजे बगळा, बगळ्याच्या स्वरूपातला तो असुर भगवंतांना गिळण्याचा प्रयत्न करतो. भगवंतांनी त्याचंही तोंड फाडलं. आणि हे सगळे या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्या लोकांच्या कानावर पडल्यानंतर लोकांना असं लक्षात आलं की आता इथं खूप संकट यायला लागले आपलं. गोकुळामध्ये खूप संकट यायला लागले आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? इथूनच जवळ वृंदावन नावाचं एक दुसरं वन आहे. तिथं सगळ्या सुख सुविधा उपलब्ध आहेत. आपण तिथं जाऊ आणि तिथं जाऊ. आणि मग म्हणतात ते तिकडून कुठाले वृंदावन. आणि वृंदावनात आल्याच्या नंतर वृंदावनात सुद्धा भगवंतांच्या एक सुंदर अशा प्रकारच्या लीला चालू. एक दिवस भगवंतांना सांगितलं की आता तुला काय करावं लागेल, आता तू मोठा झालास, आता काय करायचं? वासर घे आणि वासर घेऊन वासर चालण्यासाठी वनात चल. आणि मग भगवंतांचं ते सुंदर स्वरूप दररोज सकाळी आई भगवंतांना नटवत असे, भगवंतांचं शृंगार करत असे. भगवंताच्या डोक्यावर मुकुट, त्या मुकुटामध्ये एक मोर पंख, हातामध्ये सुंदर अशी काठी आणि पाठीवर घोंगड. खाण्यासाठी म्हणून काहीतरी त्या ठिकाणी आईनं दिलेलं असायचं, डबा शिदोरी. आणि ते घेऊन भगवंत एकटे नाही गेले, त्या ठिकाणचे आपले सगळे मित्र त्या ठिकाणी भगवंतांनी एकत्रित केले आणि ते सगळे जण मिळून गावी जाण्यासाठी म्हणून वनात जायचे. आणि वनात गेलेले असताना एक दिवशीचा प्रसंग अशा प्रकारचा आहे. गाईला चरायला सोडून घेऊन भगवंत त्या ठिकाणी खेळत असत. आणि खेळता खेळता एक मित्र भगवंतांचा असं म्हणाला
अरे म्हणे ते बघा की तिथं काय दिसतंय, ती गुहा कशी काय आहे तिथं, तिथं आपण गेलं पाहिजे, ते काय ते बघितलं पाहिजे. एक जण म्हणलं अरे तुम्हाला असं वाटत नाही का म्हणे ही गुहा नाही, कुणीतरी एखादा साप असावा जो आपल्याला घेण्यासाठी म्हणून त्यांनी कोण आत केलेला असावा, असं वाटतंय की नाही.